भारताला ज्या देशांच्या सीमा खेटून आहेत त्या देशांमधील अशांतता भारतासाठी काळजीची बाब आहे। अशांत शेजारी हा नेहमीच कोणत्याही देशासाठी डोकेदुखी ठरत असतो। काही महिन्यांपूर्वी शेजारच्या नेपाळमध्ये युवकांनी हिंसक आंदोलन केले। संपूर्ण देशात प्रचंड जाळपोळ करण्यात आली। तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील युवकांचा क्रोध हिंसक पद्धतीने बाहेर पडला। या हिंसक आंदोलनाने नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणला। या आंदोलनात नेपाळ जवळपास महिनाभर जळत होते। त्यानंतर तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले। आता नेपाळमध्ये शांतता असली तरी ती किती काळ टिकते आणि नव्या सरकारचे नेपाळी युवक कशा पद्धतीने स्वागत करतात हा प्रश्न आहेच। या आधीच्या सरकारवर चीनचा प्रभाव होता। कदाचित नवे सरकारही चीनच्या हातचे बाहुले असू शकते। तसे झाल्यास भारताची काळजी वाढणार आहे। नेपाळप्रमाणेच शेजारच्या बांगलादेशातही असाच हिंसाचार उफाळून आलाय। हा हिंसाचार देखील तत्कालीन हसीना सरकारच्या विरोधात होता। हिंसाचार इतका तीव्र होता की शेख हसीना यांना आपला जीव वाचवून भारतात आश्रय घ्यावा लागला। त्यानंतर तिथेही नेपाळप्रमाणेच मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले। दरम्यानच्या काळात छोटे मोठे हिंसाचार होत होते, परंतु परिस्थिती तशी शांत होती। परंतु 12 डिसेंबरला एका प्रचार सभेत इन्कलाब मंचचे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्यानंतर परिस्थिती पुन्हा चिघळली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उस्मान हादी यांचे सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आणि बांगलादेश पुन्हा एकदा पेटून उठला। हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे। शरीफ उस्मान हादी हे बांगलादेशमध्ये इन्कलाब मंचचे युवा नेते आणि प्रवक्ते होते। माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकार विरोधात झालेल्या आंदोलनानंतर इन्कलाब मंचची संघटना उदयास आली। या संघटनेला युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला। शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हादी हे अग्रस्थानी होते। हसीना यांचे सरकार गेल्यानंतर हादी हे विद्यार्थी व स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील प्रमुख दुवा होते। फेब्रुवारी 2026 मध्ये ते निवडणूक लढवणार होते। त्यासाठीच आयोजित एका प्रचार सभेत अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांना गोळ्या झाडल्या। हादींच्या निधनाची बातमी येताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले। या समर्थकांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले। पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुरू झाली। संतप्त आंदोलकांनी प्रसार माध्यमांच्या कार्यालयांनाही लक्ष्य केले। प्रोथोमलो या वृत्तपत्राच्या कार्यालयासोबतच बांगलादेशमधील सर्वात मोठे वृत्तपत्र डेली स्टारचे कार्यालय आंदोलकांनी पेटवून दिले। हादी यांचे मारेकरी भारतात पळून गेले आणि भारताने त्यांना आश्रय दिला असा आरोप करत आंदोलकांनी भारतीय दूतावासाशी संबंधित कार्यालयांवरही मोर्चा काढला। या आंदोलनात आता नॅशनल सिटीझन पक्ष देखील सहभागी झालाय। या पक्षाचे नेते सरजिस आलम यांनी जोपर्यंत हादी यांच्या मारेकऱ्यांना भारताकडून बांगलादेशातील अंतरिम सरकारकडे सोपवले जात नाही तोपर्यंत भारतीय दूतावास बंद राहील अशी धमकी दिली आहे। बांगलादेशातील सहाय्यक भारतीय उच्चायुक्तांच्या घरावर देखील आंदोलकांनी दगडफेक केली। दरम्यान ईश निंदेचा आरोप करत संतप्त जमावाने एका हिंदू कामगाराला जाळून ठार मारले। एकूणच बांगलादेशातील ताज्या हिंसाचाराला भारत तसेच तेथील अल्पसंख्याक हिंदू विरोधाची किनार असल्याचं दिसतंय। भारतासाठी ही अतिशय काळजीची बाब आहे। नेपाळमध्ये अशीच परिस्थिती निर्माण करून चीनने आपले बस्तान तिथे बसवले होते। बांगलादेशात अशांतता निर्माण करण्यामागे पाकिस्तानचाही हात असल्याचे बोलले जाते। त्यामुळे भविष्यात चीन आणि पाकिस्तानची अभद्र युती भारताला तिन्ही बाजूने घेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणत तटस्थ भूमिका स्वीकारणे भारताला भविष्यात जड जाऊ शकते। शेजारचे हे वणवे कधी भारताच्या सीमा ओलांडून आत घुसतील हे सांगता येत नाही। रात्र वैऱ्याची आहे, सावध राहावेच लागेल। अशाच घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।